आज आपण पाहूयात टोकन यंत्र योजनेविषयी माहिती. जसं की आपण जर पाहिलं असेल तर महा-डी-बी-टी पोर्टलवर याचा तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर अर्ज करण्याकरता तुम्हाला जे काही कागदपत्र आहेत ते आपण पाहूयात. जसं की टोकन यंत्रासाठी अनुदान मिळू इच्छिणारे जे काही शेतकरी आहेत त्यांना महा-डी-बी-टी पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. आणि अर्ज करताना कृषी यांत्रिकीकरण जो काही घटक आहे तो निवडायचा आहे आणि तो निवडल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन जे काही येतात ते पेरणी यंत्र किंवा टोकन यंत्र यामध्ये तुम्हाला टोकन यंत्राचा पर्याय निवडायचा आहे. आणि त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला जे काही लागणारे कागदपत्र आहेत त्यामध्ये तुमचा 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत आणि जातीचा दाखला हे तुम्हाला कागद लागणार आहेत. तसेच यामध्ये आवश्यक आपण जर पाहिलं तर ही जी योजना आहे ही लॉटरी पद्धतीने या लाभार्थ्याची म्हणजे शेतकऱ्याची निवड याच्यामध्ये केली जाते. आणि शेतकऱ्याला तुमची जर निवड त्यामध्ये झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती SMS द्वारे कळवलं जातं आणि मग त्यानंतर तुम्ही तुमची पुढची जी काही प्रक्रिया आहे ती करू शकता. जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे कागदपत्र जे काही ते अपलोड करावे लागतात आणि त्याच्यासोबत ते कोटेशन वगैरे तुम्हाला अपलोड करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला टोकन यंत्र मिळतं.